कुठलेही पक्ष असतील, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी दोनही असतील, दोनही सेना असतील, भाजप असेल, त्यांना काय पाहिजे? खुर्ची पाहिजे. त्यांना काय पाहिजे? खुर्ची पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? पेन्शन पाहिजे. आणि आपल्या पेन्शनच्या माध्यमातून जर त्यांना खुर्ची मिळत असेल तर त्यांना नको आहे का? पाहिजे की नाही? आपण जर त्यांना काहीतरी देऊ तेव्हा ते आपल्याला काहीतरी देतील. हा देवाणघेवाणीचा सरळ सरळ मार्ग आपल्याला अवलंबला पाहिजे. ज्या राजकारण्यांना जे पाहिजे ते आपण जर देण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण केली तर कुठल्या राजकीय पक्षाला सत्ता नको? कुठल्या राजकीय पक्षाला सत्ता नको? आज लाडली बहीण योजना आणण्यात आलेली आहे. मला खरंच सांगा, सरकारला आपल्या बहिणींवर खूप प्रेम आहे का? खूप प्रेम आहे का? त्यांना फक्त आपल्या महिला भगिनींचं मत पाहिजे. त्यांना माहित आहे जी महिला आहे ती कणखर आहे. त्यांनी एकदा जे ठरवलं ते करून दाखवतात. पुरुष मंडळीचं थोडं इकडे तिकडे होऊ शकते, पण महिलांनी एकदा ठरवलं की मग ते त्यांनी स्वीकारलं, त्यांनाच मतदान करतात. आणि त्यांच्या बरोबर त्यांचे आमचे जे भाऊजी आहेत, आमच्या ताईंनी म्हटलं, आजी ऐकता का, मतदान कोणाला करायचं? जे पेन्शन देतील त्यांनाच करायचं. आमच्या भाऊजीची मजाल आहे का ताईंच्या पुढे जातील? म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आणि जर आपल्याला सुद्धा पेन्शन पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे राजकारणी विचार करतात त्याच प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल. आणि ज्या पद्धतीने त्यांना आपण सत्तेमध्ये बसवू शकतो किंवा सत्तेमध्ये खेचू शकतो हे जर त्यांना माहित झालं तर पेन्शन काय त्यांना घरून द्यायची आहे का? त्यांना घरून द्यायचं नाही. हे फक्त आपली ताकद जर त्यांना योग्य प्रकारे समजली. मागच्या नागपूरला आपण लाखोचे मोर्चे काढले आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद त्यांना दिसली. आणि ज्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की जी ट्रेन मागे गेलेली होती त्या ट्रेनला पटरीवर आणण्याचं काम आपण सर्वांनी केलं की नाही केलं? आणि आता निवडणुकीला फक्त 1.5 महिना इथं उरलेला आहे. आणि केवळ माझं मतदान म्हणून चालणार नाही. ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मला पेन्शन पाहिजे आणि मला पेन्शन अशीच मिळणार नाही. त्याच्यासाठी मला तयारी करावी लागेल. ज्या पद्धतीने राजकीय पक्ष तयारी करत आहेत तशी तयारी आपण आपल्या पेन्शनसाठी करावी लागेल. आणि इथं सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की भ्रमात राहू नका. तुम्हाला असं वाटत असेल की पेन्शन आम्ही या कर्मचाऱ्यांना दिली नाही दिली तरी हे आमच्याच बाजूने आहेत. विरोधी पक्षाला वाटत असेल कदाचित, त्यांना असं वाटत असेल की यांना आपण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना, ज्या पद्धतीनं बेरोजगारांना, ज्या पद्धतीनं अशिक्षित कामगारांना चुतिया बनवण्याचं काम पक्ष करतात तसं या कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही करू. परंतु हा कर्मचारी बुद्धीजीवी वर्ग आहे. या कर्मचाऱ्यांनी ठरवलं की एखाद्याची सत्ता जो वर चढवू शकतं त्याला खाली पाडण्याची पण ताकद कर्मचाऱ्यांमध्ये आहे. आणि म्हणून कुठल्याही पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये. जर जुन्या पेन्शनचा मुद्दा सर्व पक्षांनी, कुठल्याही पक्षांनी राजकीय आपल्या जाहीरनाम्यात घेतला नाही आणि जाहीरनाम्यातच नाही तर तशी कटिबद्धता आम्हाला दाखवली नाही. मी तुम्हाला सांगून ठेवतो, येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लढण्याची सुद्धा तयारी ठेवा मित्र. कारण राजकीय पक्षांना जे पाहिजे, कारण आपण उपद्रव केल्याशिवाय तुमचं कोणी ऐकणार नाही. लक्षात ठेवा. आपला मुलगा एखादा साधा असेल, लहान मुलगा साधा असेल तर आई वडील त्याला साध्यापणानं ठीक आहे बघा झोप झोप झोप, आणि तो उपद्रवी असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जाते. म्हणून आता उपद्रव करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आपलं आंदोलन अजून तीव्र कसं होईल. येणाऱ्या काळामध्ये 15 सप्टेंबरला आपलं जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनामध्ये, अधिवेशनामध्ये आपण कसे सहभागी होऊ याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. मित्र, पाऊस येत आहे, वेळ झालेली आहे, तरी तेवढा काही सुरात पाऊस लागला नाही की आता आपण अजून, कारण इथं लपण्यासाठी कुठे जाण्यासाठी काहीच जागा नाही. ज्याप्रमाणे जलियनवाला बाग मध्ये सगळे जमले होते आणि इंग्रजांनी गोळ्या झाल्या, आपण कुठे जाऊ शकलो का? आता पाऊस आला तरी कुठे जाऊ आपण? त्याच्यामुळे फार काय आपली जागा सोडू नका. येणाऱ्या 15 सप्टेंबरला राज्यात सर्वांनी बसा. आपण जाहीर केलेलं आहे, सर्वांनी बसा. पेन्शन आपल्याला पाहिजे. या पाण्याला काय घाबरायचं? सर्वांनी खाली बसा. कृपया सर्वांनी बसा. या पाण्याला घाबरलं तर पेन्शन मिळेल का? सर्वांनी खाली बसा. कृपया खाली बसा. 15 सप्टेंबरला आपलं एक भव्य अधिवेशन आहे
आणि या अधिवेशनामध्ये लाखोच्या संख्येनं कर्मचारी उपस्थित राहणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या जुन्या पेन्शनच्या शिलेदारांची जी नवीन जुन्या संघटनेच्या सर्वांची आज मला इथं विनंती मी सर्वांना करतो, सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये जो लो होत फॉर मोहीम आहे त्याला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि 15 सप्टेंबरला संघटनेचा भेद सोडून मी या संघटनेचा मी त्या संघटनेचा मी इथे जाणार नाही, मी यांना मदत करणार नाही हे सगळं विसरून 15 सप्टेंबरला सर्वांनी उपस्थित राहा एवढी विनंती करतो आणि ते थांबतो. खूप खूप धन्यवाद.